चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात. कलमाखाली शुद्ध लेखनाचा अधिकार आहे, शुद्ध लेखनाची दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, नावामध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार आहे. परंतु महसूल विभागाच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी 155 कलमाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि फौजदारीसारखे मोठे गुन्हे या कलमाचा वापर करून केलेले आहे. विधिमंडळामध्ये प्रचंड या ठिकाणी असंतोष होता. चौकशी समिती गठीत करण्यात आली. विभागीय आयुक्त नाशिक आणि एक मोठी चौकशी समिती या ठिकाणी होती. या समितीने जो अहवाल दिला आहे, या अहवालामध्ये जवळपास अतिगंभीर प्रकरण जे निघालेत, ज्यामध्ये केवळ आता निलंबित आम्ही केलेला आहे, पण समितीचा रिपोर्टर गुन्हे दाखल करण्याचा आहे. आम्ही आता कायदे लॉ ज्युडिशियरीला सांगितलं आहे की याच्यामध्ये सर्व तपासून बघा, पण एक गंभीर गुन्हा केलेला आहे. आणि त्या गंभीर गुन्ह्यामध्ये ज्यामध्ये अनेक शेतकऱ्याच्या प्रॉपर्टीज या बिल्डरच्या नावाने करणे, चुकीच्या पद्धतीने फेरफार करणे, त्यामुळे हे निलंबन झालं आहे. कोकणामध्ये 70B मध्ये अशीच परिस्थिती झाली आहे. 70B या कलमाचा दुरुपयोग केला गेला. काही ठिकाणी 85 या कलमाचा दुरुपयोग केला गेला. आणि त्यामुळं खरं तर हे निलंबन ही प्रायमरी आता कारवाई आहे. यानंतर सुद्धा एक या प्रकरणात मोठी कारवाई करावी लागेल, कारण प्रचंड गंभीर प्रकरण आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.